आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक रिंग रोड आणि MIDC भूसंपादनाविरोधातील शेतकऱ्यांचा लढा आता अधिक तीव्र होताना दिसत आहे। भूसंपादन प्रक्रियेत अन्याय होत असल्याचा आरोप करत बाधित शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। रामकुंड येथे आयोजित करण्यात आलेला प्रतिकात्मक दशक्रिया विधी पोलीस प्रशासनाच्या वतीने मोडीत काढण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली। या घटनेच्या निषेधार्थ सर्व बाधित गावातील शेतकरी एकत्र आले असून जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की नाशिक रिंग रोड आणि MIDC प्रकल्पांसाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत अनेक त्रुटी असून शेतकऱ्यांच्या हक्काकडे दुर्लक्ष केले जात आहे। योग्य मोबदला, पारदर्शक प्रक्रिया आणि न्याय मिळावा ही त्याची प्रमुख मागणी आहे। शेतकऱ्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यासह आमरण उपोषणाचा इशाराही शेतकरी संघटनांनी दिला आहे। दरम्यान या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून प्रशासन यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ। आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स। तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या। आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल। अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे। तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा। उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री। आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना।